पदाची चोरी पदाची चोरी हा एक विषय राजकारणातील लोकांनी अवलंबिलेला आहे. त्यासाठी सैनिक समाज पार्टीने एक ह्या विषयावर शृंखला चालू केली आहे. कारण विहीर चोरी गेली असं एक मकरंद अण्णासपुरे यांचा सिनेमा होता. विहीर भ्रष्टाचाराच्या पद्धतीने कशी चोरी झाली ते झालं सिनेमाचा विषय आहे. तो करमणुकीपुरता मर्यादित असतो. परंतु राजकारणातील पदाच्या चोऱ्या, आधी तर मतदानाच्या चोऱ्या झाल्या, आता पदाच्या चोऱ्या सुरू झाल्या आहेत. जसं की सुनेत्रा पवार हिला उपमुख्यमंत्रीपद दिलं. ते वरिष्ठ नेते ते समजतात, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी स्वतःला समजतात वरिष्ठ म्हणून, त्यांनी ही पदाची चोरी करून तिच्या झोळीत टाकली. आता याच्यासाठी सैनिक समाज पार्टी का म्हणते? कारण सैनिक समाज पार्टीमध्ये असलेले पद, माजी सैनिक हे पद काहीच मामूली नाही. कोणत्याही राजकीय नेत्याला ते प्राप्त होऊ शकत नाही. कारण सैनिक हा जातानाच मरणाच्या रिस्क घेऊन जात असतो, देशसेवेचं प्रेरणा घेऊन जात असतो आणि त्यामुळे देशसेवा करून आल्यानंतर त्याला हे पद बहाल होतं. ते एवढं सोपं नाही. मग आता सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून याच माजी सैनिकांच्या लोकांनी राजकारण स्वच्छ करायचं चालवलं आहे. पहिला मुद्दा की परिवारवाद हटाव. सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलवीरसिंग परमार साहेब, निवृत्त कर्नल, यांनी सैनिक समाज पार्टीची स्थापनाच यासाठी केली आहे की परिवारवाद हटवायचा आहे. परिवार हटवण्यासाठी सैनिक समाज पार्टीचे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार उभे केले होते आणि मान्यता, जनतेची मान्यता आहे. त्याचा प्रत्यय आला. तुकाराम डफळे याला 3ऱ्या क्रमांकाचं मतदान झालं. यावरून समाजाला सैनिक समाज पार्टीचे मुद्दे पसंत आहेत, ध्येय पसंत आहे. आता सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची चोरी करून बहाल केलं. तसंच अहिल्यानगरमध्ये ज्योती गाडे हिला ओबीसी प्रवर्गातील महापौर पद देण्यात आलं. कारण ती माजी आमदार, मयत आमदार शिवाजी कर्डिले यांची मुलगी आणि आत्ताचे आमदार संग्राम जगताप यांची मेहुणी आहे. ओबीसी प्रवर्गात त्यांनी चोरी केली आहे. कारण ते स्वतः हिंदू मराठा म्हणून निवडणूक लढलेली आहे. मग ह्या चोऱ्या कशा थांबायच्या? तर सैनिक समाज पार्टीने ही शृंखला सुरू केलेली आहे आणि याला आम समाजातील नागरिकांचा पाठिंबा आहे. ही चोरी आम्ही आम समाजातील नागरिकांच्या न्यायालयात, जनतेच्या न्यायालयात आणि महाराष्ट्रातील 13 करोड जनतेच्या न्यायालयात दाखल तर करतच आहोत. पण जर सज्जन समाजातील नागरिकांनी कागदपत्राची पूर्तता केली तर हा विषय आम्ही न्यायालयामध्ये मग चोरीच्या कलमाखाली दाखल करू शकतो. दॅट इज द प्रोव्हिजन ऑफ लॉ. त्यामुळे ह्या चोऱ्या थांबाव्या लागतील. परिवारवाद हटावा लागेल. परिवारवाद हटवण्याची मोहीम ही गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू झालेली आहे आणि ही मोहीम सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीने सुरू केली आहे आणि आम समाजातील नागरिकांनी भरपूर पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे. तरच परिवारवाद हटवून या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार, खास सरकार, स्पेशल सरकार सत्तेवर बसवण्याच्या ऐतिहासिक कार्याला आम समाजातील नागरिकांचा पाठिंबा मिळत चालला आहे. त्यामुळे आम समाजातील सज्जन नागरिकांचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.